नमस्कार, मी शीतल भुर्के. शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे सँडविच. खूप सोपा आहे, 5 मिनिटात बनवून तयार होते. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया. तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे, कोथिंबीर, कांदा घेतलेला बारीक कट करून, लसूण, हिरवी मिरची, त्यानंतर जिरे, मोहरी, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि मीठ. तुम्हाला जर चाट मसाला वगैरे वापरायचा असेल तो सुद्धा वापरू शकता. त्यानंतर बटर, शेजवान चटणी, टोमॅटो केचप आणि ब्रेड घेतलेली आहे. आता कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकायचं. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे. नंतर हिरवी मिरची, कांदा आणि लसूण टाकायचं आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. ते छान व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर म्हणजे थोडं कांदा मऊसूत झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा टाकायचा आहे. तुम्हाला जर टमाटर आवडत असेल तर तुम्ही टमाटरसुद्धा वापरू शकता. बटाटा आणि कोथिंबीर टाकायची. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ टाकून हे पूर्ण छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. लाल तिखट ऑप्शनल आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका. मला जास्त प्रमाणात नाही आवडत, त्याच्यामुळे मी हाफ लाल तिखट आणि हाफ हिरवी मिरची टाकलेली आहे. आता ते बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर ब्रेड घेतलेली आहे. ब्रेडला आपण पहिले बटर लावून घेऊया. चारही ब्रेडला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. बघा, बटर लावून झालेलं आहे. आता आपण शेजवान चटणी टाकायची आहे आणि 4 याच्यावर नाही टाकायची. 2 याच्यावर शेजवान चटणी टाकायची आहे आणि 2 याच्यावर टोमॅटो केचप टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही जर एक सँडविच बनवत असाल तर एका ब्रेडवर टोमॅटो केचप आणि एका ब्रेडवर शेजवान चटणी टाका. आता हे छान व्यवस्थित पूर्ण बाजूला लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता याच्यावर आपण जी बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे ती टाकायची आहे. हे बघा, याला व्यवस्थित आकार द्यायचा. ब्रेडचा आकार व्यवस्थित सगळीकडे लागली पाहिजे. शेजवान चटणी ज्या ब्रेडला लावली त्याच्यावर मी बटाट्याची भाजी टाकली आणि ज्याला टोमॅटो केचप लावला ते भाजीच्या वरून टाकलेलं आहे. आता हे झालेलं आहे. आता ताव्यावर आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. तवा छान गरम झाला की त्याला बटर लावायचे आणि आता आपण याच्यावर हे ब्रेड ठेवूया. आणि आता ब्रेडचा जो वरचा भाग आहे त्याला सुद्धा आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. आणि आता याला छान खरपूस होईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, लवकर होते. आणि कलर छान खरपूस झाला पाहिजे. थोडा ब्राऊन कलर आला पाहिजे त्याला. हे बघा, अशा प्रकारे कलर आला पाहिजे. खूप छान लागते चवीला. आणि हे बघा, दोन्हीकडनं छान कलर आलेला आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा, आतमध्ये जी आपण बटाट्याची भाजी टाकली होती ती छान मिक्स झालेली आहे. दोन्ही ब्रेडला छान चिटकलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी आणि झटपट होणारी 5 मिनिटात होणारी सँडविचची रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.